झालं? अरे काय झालं ते तुझ्या बायकोला विचार. तुझ्या मुलानं गाडे पाटील घराण्याच्या पुढच्या 7 पिढ्या नरकात पाठवल्या. लाज आणली त्यानं सगळ्यांच्या समोर आम्हाला. तुझी माझी आपल्या गाडे पाटील घराण्याची आपण पार धुळीला मिळवली. संपत लोक आता खेटानं पूजा करतील आपली. आई त्यानं काय केलं ते तरी सांग. अरे काय केलंय म्हणून मी काय सांगू तुला. अरे त्या अवलक्षणी बाईच्या ताटाखालचं मांजर होऊन बसलाय. अरे अजूनही लग्नाचा पत्ता नाही आणि हा तिच्यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारतोय. अरे काय 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 प्रकार त्यानं तिथं केलं. काय काय करत होता. तू जर तिथं असतास ना संपत तर तुलाही असं वाटलं असतं आपण धरणीच्या पोटात जावं. अरे आता मला सांग, आपल्या पार्टीच्या ऑफिसच्या बायका, पत्रकार, गाव गल्लीतली सगळी लोक तिथं जमा झालेली आणि हा पूजा काय करतोय वडाची. तिच्या प्रेमाचे गोडवे काय गातोय. काय काय ची 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 ची. नाही संपत नाही. तो त्या बाईच्या प्रेमासाठी आपलं घराणं, मान, मर्यादा सगळं विकून टाकेल. नाही त्यानं आपलं नाक कापलं संपत. त्यानं नाक कापलं सगळ्यांच्या समोर आपलं. ऐकलेत ना, ऐकलेत ना तुमच्या मुलाचे प्रताप. खबरदार खबरदार, डोळ्यातून त्याच्यासाठी एक ठिपूस बाहेर काढला तर त्याची कान उघडणी करायचं सोडून इथे गळे काढायला लागला. आधी रडणं बंद करा. काय करू मी, काय करू. आता सिद्धूकडे बघितलं ना तेव्हा प्रकाशाने जाणवलं मला. सिद्धू समजून घेण्याच्या आणि समजावून सांगण्याच्याही पलीकडे गेलाय. एका क्षणासाठी मला असं वाटलं की आपला सिद्धू आपला राहिलाच नाही. तो त्या भावनाच्या इतका आहारी गेलाय की माझ्या सुनेबद्दलच्या इच्छा आकांक्षा सगळ्याला लाताडून नुसता भावना भावना करतोय. काय एवढा त्रास करून घेऊ. काय नको त्रास करून घेऊ मी नीलांबरी. काय शपथ घातली होती माहितीये ना मी सिद्धूला. भावनाने जर या घरात पाऊल ठेवलं तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल असं म्हणाले होते मी. पण तो हटला का. नाही हटला. अजूनही तो त्या दळवींच्या दारामध्ये त्या भावनासाठी विनवण्या करत उभा आहे. आणि आपण जर आता हट्टाला पेटलो ना तर आपल्याला सिद्धूला कायांचा गमावा लागेल. आई प्लीज, असं काही होणार नाहीये ग. अशी खोटी आशा बाळगण्यात काही अर्थ नाहीये अधिराज. आई आई अगं शांत हो. बरं तुला काय वाटतं, काय करायला पाहिजे आपण. काय करता येईल. आपल्याला मनाची तयारी करावी लागेल. कसली तयारी करायची. जिच्या पत्रिकेत दोष आहे अशी अवलक्षणी मुलगी आपल्या घरची सून म्हणून आणण्याची. नाही, ते शक्य नाही. असा विचार जरी कोणी मनात आणला तर त्याला माझ्या घरात थारा नाही. समजलं. मी
जिवंत असेपर्यंत ती भावनाच काय, तिची सावली सुद्धा माझ्या घरावर मी पडू देणार नाही. कळलं? आई आई तुम्ही समजून घ्या. मला माझा सिद्धू परत हवाय. हो, सिद्धू येईल आणि भावना शिवाय तो इथे येईल. आजी ते कसं? अधिराज,